पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवनसूत हनुमान की जय। उमापती महादेव की जय। शिखी या शिखीला आपल्या मुलावरती नंदीवरती विश्वास बसला आहे की आपला मुलगा नंदी हा निश्चितपणानं इंद्राला पराभूत करील अशी खात्री शिखीला वाटू लागली। आणि मग त्यावेळेला नंदी म्हणू लागलेला आहे, हे पिताश्री, मला खूप भूक लागलेली आहे। मी क्षीरसागर प्राशन केलेला आहे, पण माझी काही भूक भागलेली नाही। आता मला झाडं पाला गवत असे काहीतरी खायला हवे आहे। शिखी म्हणाला, तू आता इंद्राच्या अमरावतीस जा, इंद्रावर विजय मिळव। तेथे खंडवण आहे, तेथे अपार सामर्थ्य देणाऱ्या अनेक वृक्ष वनस्पती आहेत, त्या तू खा। शिखीने असे सांगितले असता नंदी पित्याला नमस्कार करून इंद्रपुरीकडे निघाला। मेरू पर्वताच्या पठारावर पूर्वभागी इंद्राची अमरावती आहे आणि त्याच्या पायथ्याला खंडवण आहे। त्या वनाचा विस्तार 4000 कोस आणि त्याचा तट 100 योजने म्हणजे जवळजवळ 400 कोस एवढा उंचीचा आहे। मंदाकिनीचा 16वा भाग त्या वनात वाहत असतो। त्या वनाच्या उत्तर भागी प्रवेशद्वार आहे। ही सगळी माहिती लक्षात ठेवून नंदी अमरावतीला गेला। त्याने खंडवनाच्या उत्तरेकडील तटाला धडक मारून तो फोडला व आत प्रवेश केला। तेथे अनेक प्रकारच्या वृक्षवेली होत्या। नंदीने त्यांचा विध्वंस सुरू केला। तो खात होता थोडे, पण विध्वंस मात्र फार करीत होता। नंदीने असा विध्वंस सुरू केला असता वनरक्षक धावत आले। त्यांनी नंदीवर मोठमोठ्या दगडांचा वर्षाव केला, पण नंदीवरती त्याचा काडी मात्र परिणाम झाला नाही। त्याने त्या रक्षकांची नाके फोडून त्यांना पळवून लावले व पुन्हा त्या वनाचा विध्वंस सुरू केला। तेव्हा एका रक्षकाने इंद्राकडे धावत जाऊन त्याला वन विध्वंसाची माहिती दिली। तो म्हणाला, खंडवनात एक भयंकर बैल आलेला आहे। तो बैल आहे की बैलाचे रूप घेतलेला राक्षस आहे असं काही समजत नाही। 4 पाय असलेला पर्वतासारखा तो दिसतो आहे। त्याने असंख्य असे दिव्य वृक्ष मोडून उखडून टाकले आहेत। हे ऐकताच इंद्राने सर्व देवांना पाचारण केले व त्यांच्यासह तो खंडवनामध्ये आला। इंद्र देवांना म्हणाला, धरा पकडा या बैलाला। या चोराने माझ्या वनाचा विध्वंस केलेला आहे, याला धरा व बांधून ठेवा। देवांनी नंदीवर मोठे मोठे दगड फेकले, बाण मारले, गदा फेकल्या, पण नंदीला तो शस्त्रास्त्रांचा मारा फुलाच्या वृष्टीसारखा वाटला। देवाच्या शस्त्रभारांनी नंदी झाकून गेला। देवांचे ते साहस पाहून नंदी खवळला। त्याने नुसत्या नाकाच्या फुसकाऱ्याने देवांना आकाशामध्ये भिरकावले। कित्येक जणांना शिंगावर घेतले। त्यामुळे ते भयभीत झालेले देव शस्त्रे टाकून पळत सुटले। मग इंद्र पुढे आला। त्याने हजारो बाण नंदीवर सोडले। ते सगळे बाण नंदीने श्वासाने उडवून लावले। मग इंद्राने नंदीवरती वज्र फेकले। त्या वज्रघाताने नंदी बेशुद्ध पडला, पण लगेच सावध होऊन त्याने इंद्राला शेपटीत पकडून जोरात भिरकावले। तो इंद्र कैलास पर्वतावरती महादेवाच्या सभेमध्ये जाऊन पडला। त्या आवाजाने मेरू पर्वत डळमळला गेलेला आहे। पृथ्वीचा थरकाप उडाला। हा काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी शिवगण धावत आले। त्यावेळेला अस्ताव्यस्त पडलेल्या इंद्राला ते वारा घालून त्यांनी सावध केले। मग नंदी अमरावतीला गेला। तिथं इंद्राचं सिंहासन होतं, ते त्यानं पृथ्वीवरती फेकून दिलं। स्वतःसाठी नवीन सिंहासन तयार केलं। नंदी सिंहासनावरती बसताच ऋषी मुनींनी त्याचा जय जयकार सुरू केला। त्याने अमरावतीची नवीन रचना केली। स्वर्ग, पृथ्वी, पाताळ येथे त्याने रत्नांच्या असंख्य खाणी निर्माण केल्या। सर्व देवांचा पराभव करून नंदी इंद्रपदाचा उपभोग घेऊ लागला।
इकडे शिवगणांनी इंद्राला शंकराच्या जवळ नेले. शंकराने त्याला विचारले, देवेंद्रा, तू इतका दुःखी का आहे? तुला कोणी पीडा दिली का? इंद्राने सर्व वृत्तांत सांगितला. तो म्हणाला, हा नंदी कोण कुठला मला माहीत नाही, पण तो महापराक्रमी आहे. त्याची शिंगे पर्वतासारखी आहेत. त्याने खांडव वनाचा विध्वंस केला, वनरक्षकांना ठार मारले आहे. मी त्याच्याशी युद्ध करायला गेलो. माझ्या वज्राचा त्याच्यावर काडी मात्र परिणाम झाला नाही. शेवटी त्यानं मला शेपटीत गुंडाळले व जोरात भिरकावले. त्यावेळेला मी इथे येऊन पडलो. तो नंदी आता माझ्या इंद्रपदाच्या सिंहासनावरती बसलेला आहे. हे ऐकताच शंकरांना क्रोध आला. ते अग्निदत्त रथावरती आरूढ होऊन शिवगणासह इंद्रपुरीला गेले. शंकरांनी शंख करून व डमरू वाजवून नंदीला युद्धाचे आव्हान दिले. शंखध्वनी ऐकताच नंदी अतिशय क्रोधित होऊन बाहेर आला. शिवगणांनी नंदीवर एकदम हल्ला केला. गदा, खड्ग, मुदगल, भाला, दगड यांचा त्यांच्यावर वर्षाव सुरू केला. त्यामुळे नंदी अधिकच खवळला. त्याने प्रचंड गर्जना केली. त्या आवाजाने सप्तपाताळ डळमळली. सागर हे खळबळू लागले. 8 दिशेला जे 8 दिग्गज आहेत ते बहिरे झाले. आकाशातील ग्रह नक्षत्रे जमिनीवरती कोसळू लागली. चंद्र सूर्य भीतीनं पळत सुटले. 100 कोटी शिवगणांची नंदीने त्रेधा त्रिपट उडविली. अशा पद्धतीनं महादेवाच्या सेनेचा निपात केला. हे पाहून महादेवांना भयंकर राग आला. अनावर असा राग निर्माण झाला. आता या रणयज्ञात या पशुचा बळी द्यावाच लागेल असं शंकरांना वाटू लागले. पण हा पशु आहे तरी कोण? याला नारायणाचे आश्वासन मिळालेले आहे. याने इंद्राचाही पराभव केलेला आहे. देवांची सर्व शस्त्र ह्यानं खाऊन टाकलेली आहेत. आता मात्र माझ्या हातून याच्या आयुष्याची दोरी तुटणार आहे. असा विचार करून शंकरांनी नंदीला युद्धाचे आव्हान दिले. शंकर इतके क्रोधित झालेले आहेत की आता विश्वसंहार होतो की काय अशी भीती वाटू लागली. महादेवाने नंदीला म्हणाले, अरे गवत खाणाऱ्या, तू अमरावतीचा मालक कसा काय झाला? आता पळू नकोस, सावधान, माझे बाण सहन कर. असे बोलून महादेवानी नंदीवरती बाणांचा पाऊस पडला. पण नंदीने नुसत्या नाकातील फुसकाऱ्याने ते सर्व बाण कुठल्या कुठे उडवून लावले. महादेव हे प्रलयाग्नीसारखे भडकले. त्यामुळे सूर्यसुद्धा अधिक तप्त झाला. शंकरांनी अत्यंत क्रोधाने नंदीवरती अमोघ असे सुभाण चक्र व महात्रिशूळ फेकले. नंदीने त्या दोन्ही शस्त्रांचे तुकडे केले व ते गिळून टाकले. त्याने महादेवांना 16 कोस अंतरावरती दूर फेकून दिले. मग महादेवाने आपला तिसरा डोळा उघडला. त्याच्यातून विश्वसंहार करणारा अग्नी बाहेर पडला. तो अग्नी पाहून इंद्र भीतीने पळत सुटला. नंदीवर मात्र त्या अग्नीचा काहीही परिणाम झालेला नाही. नंदीचा हा अद्भुत पराक्रम पाहून आश्चर्यचकित झालेले महादेव विचार करू लागले. मग त्यांच्या लक्षात आले, हा तर त्रिविधाकार माझाच अवतार आहे. नंदी शंकरांना म्हणाला, हे महेशा, मी तुमची शस्त्रे तुम्हाला परत देतो. तुम्ही माझ्याशी पुन्हा युद्ध करा. असे बोलून नंदीने शंकराचे सुभान चक्र व त्रिशूळ ओकून त्यांना परत दिले. हा चमत्कार पाहून महादेवासहित सर्व देवांना मोठे आश्चर्य वाटले. महादेव म्हणाले, तू माझी शस्त्रे परत दिलीस, पण आता मी तुझ्याशी युद्ध करणार नाही. तुझ्या ठिकाणी अद्भुत शक्ती आहे. तुझे सामर्थ्य देवांनाही अगम्य आहे. मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला हवा असेल तो वर तू मागून घे. महादेवाचे हे बोलणे ऐकून नंदी मोठ्या मोठ्याने हसू लागलेला आहे व म्हणाला, हे सदाशिवा,
मी तुझ्यापेक्षा दुर्बल आहे असे समजून तू मला वर देतो आहेस की काय? सूर्य काय ताऱ्याकडे तेज मागेल का? अरे मनाता नव्हे ती इच्छा पूर्ण करणारा कल्पवृक्ष जो आहे तो मीच निर्माण केलेला आहे. कौस्तुभ रत्न माझ्या डोळ्यापासून निर्माण झालेला आहे. जिच्यापासून अमृत मिळतं ती कामधेनू गाय माझ्या लिंगापासून उत्पन्न झाली. सर्व नवविधी माझ्यापासूनच निर्माण झालेले आहेत. तुझं काय आहे? तू सगळ्या अंगाला विभूती लावलेली आहेस आणि ती विभूतीसुद्धा माझीच आहे. तू कसला मला वर देणार आहेस? तुझं सामर्थ्य मला माहीत आहे. अरे तुला ना कुळ आहे, ना गोत्र आहे, ना तुझा कोणता देश आहे, ना तुझं कोणतं गाव आहे, तुझा पत्ता नाही. तू सर्व बाबतीमध्ये चिकट आहेस. तू मला कसला वर देणार आहेस? कस्तुरीच्या बेंबीमधल्या मृगाचा जो गुण आहे त्या कस्तुरी मृगाच्या बेंबीतल्या कस्तुरीचा सशाला कसा गुण येईल? आता मीच तुझ्यावरती प्रसन्न आहे. तूच मला काहीतरी वर मागून घे. त्यावेळेला महादेव म्हणाले, तू मला वर देण्यास मोठा उतावीळ झालेला आहेस तर मग माझे वाहन हो. मग मी तुझ्या पाठीवरती बसून या त्रैलोक्याचा संचार करीन. तुझ्या सामर्थ्याने मी प्रलयाग्नी प्रज्वलित करीन. हे ऐकतात आनंदी झालेला नंदी म्हणाला, हे महेशा, हे महादेवा, अगदी माझ्या मनातले तुम्ही बोललात. हेच मी आपणाकडे मागणार होतो. आज माझी पुण्याई फळाला आली. आजपर्यंत मी अनाथ होतो, पण तुम्ही मला आज सनाथ केले. आत्ता तुमच्या सामर्थ्याने मी त्रैलोक्याला भारी पडेन. मी तुमचा पशु आहे व तुम्ही माझे पती आहात असे वेदांनीही सांगितले आहे. असे बोलून नंदीने शंकराचे स्तवन केले. त्याने शंकरांना साष्टांग नमस्कार केला. प्रसन्न झालेले महादेव म्हणाले, माझ्या आधी तुझी पूजा होईल. भक्त पहिल्यांदा तुझं दर्शन घेतील, नंतर माझं दर्शन घेतील. मी तुझ्या बसवा या 3 अक्षरी नामाचा सदैव जप करतो. या तुझ्या नावाचा जे जप करतील ते माझे मित्र असतील. जे सदैव तुला माझं स्वरूप मानणार नाहीत ते मात्र माझे शत्रू असतील. मोक्षदाही काशीपुरी मला अत्यंत प्रिय आहे. तेथे मी तुझी नियुक्ती करीत आहे. काशीतील मुक्तिमंडपाचा तू अधिकारी असशील, त्यामुळे तू त्रैलोक्याला वंद होशील. काशी यात्रेला गेलेल्यांनी मुक्तिमंडपामध्ये बसवेश्वराची पूजा केली तर त्यांचे पुण्य कल्पांतापर्यंत टिकेल. पुण्यपावन खांडवण तू खाल्लेस त्या ठिकाणी तुझं जे गोमय शेण पडलेलं आहे ती मी विभूतीच्या रूपाने स्वीकारीन. असे सांगून महादेव नंदीच्या पाठीवरती बसले. त्यावेळी सर्व देवांनी नंदीची व शंकराची पूजा केली. तेव्हापासून शंकराचे नाव पशुपती म्हणून प्रसिद्ध झाले. या नंदी शिव आख्यानाचे जे कोणी वाचन करतील, ऐकतील, त्यांना शंकराचं प्रत्यक्ष दर्शन घडेल. त्यांना 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा घडल्याचं पुण्य प्राप्त होईल आणि ते यमाच्या तावडीमध्ये कधीच सापडणार नाहीत. त्यांची सर्व विघ्ने नष्ट होतील. निपुत्रिक असतील त्यांना पुत्रप्राप्ती होईल आणि निर्धन असतील त्यांना धनप्राप्ती होईल. असं या अध्यायाच्या ऐकण्यानं सर्व कामना पूर्ण होतील. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. कुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवनसूत हनुमान की जय. उमापति महादेव की जय.